सातारा पालिकेच्या मासिक सभेत झालेल्या जोरदार खडाजंगीनंतर भाजपमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले होते. खासदार उदयनराजे भोसले यांच्या आघाडीचे नगरसेवक दत्ता बनकर आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या आघाडीचे बाळासाहेब खंदारे यांच्यातील वादानंतर साताऱ्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तातडीने बैठक घेत दोन्ही गटातील नगरसेवकांचे मतभेद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आज साताऱ्यातील फर्न हॉटेलमध्ये पुन्हा एकदा दोन्ही आघाड्यांच्या नगरसेवकांची समन्वय बैठक पार पडली. यावेळी हम साथ साथ है चा संदेश देत शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कुठलेही मतभेद नसून साताऱ्याच्या विकासासाठी सर्व नगरसेवक एकत्र आल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले. आजची मीटिंग बोलवण्याचं कारण एवढंच होतं की कोऑर्डिनेशन व्यवस्थित झालं पाहिजे. शहरातले जी काय विविध भागात वॉर्डात प्रभागात जो हद्दवाढीतला आलेला भाग आहे त्यात कामं कसे मार्गी लावता येईल एवढ्याकरता मीटिंग होती आणि चांगल्या प्रकारे मीटिंग पार पडली. आणि प्रशासनसुद्धा त्यांना सुद्धा सूचना अशा देण्यात आल्या की जे नवीन म्हणजे फर्स्ट टाईम नगरसेवक आहे त्यांनासुद्धा त्यांचे अनुभव CO साहेब असतील किंवा त्यांचे जे वेगवेगळे हेड्स ऑफ डिपार्टमेंट असतील त्यांचे संपूर्ण सगळ्यांना एवढं सगळ्या सूचना दिल्या की तुम्हीसुद्धा काय या सगळ्यांना तुम्ही सहकार्य केलं म्हणजे ते करतातच करत नाही अशातला भाग नाही. पण एखादं समजा गायडन्स करणं ज्याला होतो कारण की नाही म्हणलं तरी जर CO साहेब किंवा यांचा अनुभव जास्त आहे ना या वर्किंगमध्ये. बाकी असं काय म्हणजे कुठलं हे नाही हे वेदावे काय नव्हते. आणि दुसऱ्या सूचना गेल्या की अतिक्रमण हे होऊ नये त्यामुळं शिवसाहेबांना अशा शिवेंद्रराजेंनी यांनी दोघांनी सूचना दिल्या की वेगवेगळ्या ठिकाणी लोकांसाठी जिथे जागा आहे त्या ठिकाणी असं वॉकल झोन करावे जेणेकरून ट्रॅफिकला अडथळा निर्माण होऊ नये. आणि आपल्याला तर माहीत आहे की आजची परिस्थिती कशी आहे की एकतर हे संपूर्ण युद्धाच्यामुळं तर अगोदरच सगळ्या महागाई तर वाढलेलीच आहे आणि त्याचबरोबर आज प्रत्येकाचे विवंचन असतं मनातली विवंचन असते की आपल्या कुटुंबाचं कसं उपजीविकेचं कसं व्यवस्थित मार्गी लावं आणि त्याकरता ही मीटिंग घेतली होती. सभागृहात होणाऱ्या वादावर काही तोडगा निघाला नाही वाद एक लक्षात घ्या मी तेच सांगतो ना मी सांगितलं की पहिलं कुठल्याही मीटिंगच्या अगोदर अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी बसून सगळ्यांबरोबर त्यांचे जे काही सूचना असते प्रत्येकाला वाद असं नसतो लक्षात घ्या. समजा माझा एक वॉर्ड आहे शिवेंद्रराजेंचं माझे शेजारी वॉर्ड तर मला वाटतं की माझ्या वॉर्डमध्ये काम हवं पण हेच जर अगोदर बसून ठरलं तर सांगितलं की समान संपूर्ण वॉर्डमध्ये वाद असायचं कारण काय मला सांगा की प्रत्येकाला असं म्हणजे स्वाभाविक आहे वाटणं की ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं त्यांनी आपल्याला मतदान केलं तर त्यांच्या नगरसेवक किंवा नगरसेविकांकडनं माफक अपेक्षा असतात. आमदार म्हणून किंवा नामदार म्हणून शिवेंद्रराजेंकडनं खासदार म्हणून माझ्याकडनं हे प्रत्येक लोकप्रतिनिधींकडनं त्याच्या ज्या लोकांच्या अपेक्षा ज्या असतात की आमची कामं मार्गी लागली पाहिजे आणि याकरता आम्ही तुम्हाला निवडून दिलं आहे. आणि हे कसं आणि त्यांना सांगितलं की जरा आता हे जी काही लाडकी बहीण योजना जी शासनाने राबवली त्याच्यामुळं कसं झालं ताण खूप पडला आणि त्यामुळं फंडिंग वेगवेगळ्या ठिकाणी जेवढं यायला पाहिजे ते येत नाही. त्यामुळं आता त्याचं नियोजन व्यवस्थित करून कसं काय करता येईल त्यातनं कसं मार्ग काढता येईल एवढ्यासाठी ही मीटिंग साहेब तुम्ही विधान परिषदेच्या अनुषंगाने काय चर्चा झाली का की आता सर्वसंस्थेच्या विधान परिषदेची काय सांगते सातारा मुंबईत त्यांनी सुनील CM साहेबांची भेट घेतली की सुनील काटकर तुम्ही काय तुमचा पाठिंबा आहे त्याला? नाही आता आपल्या इथनं दोन नावं सुनील काटकर आणि धैर्यशील कदम ही दोघं सातारा जिल्ह्यात नाही आहेत. महाराज पण जाऊन भेटून आलेत आणि मुख्यमंत्री असतील रवींद्र चव्हाण असतील
यांच्या माध्यमातून अंतिम निर्णय जो आहे तो उमेदवारीचा हा होणार आहे. आता आपण आपली जी इच्छा आहे जिल्हा म्हणून ही नक्की कळवलेली आहे आणि ह्याच्यातनं जो निर्णय होईल राज्य पातळीवर वर्ष तो आपण पक्ष नारी शक्तीबाबत आपण आवाज उठवला होता की महिलांना संधी द्यावी म्हणून. विधेयक ज्या वेळेला नामंजूर झाले त्यावेळी भाजपनं निषेध केला होता. तर आता संधी आली नारी शक्तीला तर देणार का? आता आपण आपले जे इच्छुक आहेत हे कळवण्याचं नावं कळवली. शेवटी निर्णय जो आहे हा पक्षाकडनं म्हणजे राज्य पातळीवरनं होतो. ही शेवटी राज्य पातळीवरची निवडणूक आहे त्यामुळे वरनं निर्णय होतील ते आपण आणि महायुती म्हणूनच लढणार आहे म्हणून CM साहेबांनी शिंदे साहेबांनी सुनेत्रा वहिनींनी जाहीर केले. त्यामुळं महायुती म्हणून जे वेळ आधी तर जागा कुणाला जातात हा एक दुसरा विषय लक्षात घ्या. सातारा पुणा सातारा सांगली पुणा वगैरे हे कुणाला जातात ह्या वाटपामध्ये तो एक विषय आणि त्याच्यानंतर उमेदवारी. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.